नमस्कार मंडळी, चला तर आजच्या नवीन आणि युनिक रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आजची रेसिपी खरंच खूप युनिक आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, न चुकता पहा, स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा इतकीच परफेक्ट आणि छान चवीची ही रेसिपी बनवता येईल। त्यासाठी पाव वाटी इतके आपल्याला इथे तांदूळ घेतलेले आहे। आता हे तांदूळ मी इथे राशींचे वापरत आहे, तुम्ही कुठलाही तांदूळ यासाठी वापरू शकता, फक्त थोडासा चिकट तांदूळ आपल्याला इथे वापरायचा आहे। त्यानंतर पहा, तांदूळ आपण थोडंसं पाणी मारून पुसून घेतलेला आहे। तांदूळ पुसणं का पुसायचं आहे की त्याला लागलेली धूळ जी आहे ते आपण पुसून घेतलेली आहे। त्यानंतर इकडे लगेचच कढई गरम व्हायला ठेवली आणि कढईमध्ये तांदूळ टाकून तांदूळ असा पहा पांढरा पडला ना की लगेचच काढून घ्यायचा आहे। तांदूळ छान भाजला गेलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता इथे वाटीमध्ये काढून घेतला। कुठेही आपल्याला तांदूळाला डाग पडू द्यायचे नाही, फक्त लहान टाईप तो पांढरा झाला की काढून घ्यायचा आहे। त्यानंतर या तांदळामध्ये पाणी घालायचं आहे, चांगलं एक कांड पाणी वरती घातलेलं आहे तांदळाच्या। आणि आता आपल्याला हे कमीत कमी 1 तास भिजत ठेवायचं आहे। आता पुढची तयारी करूया। तर त्याचबरोबर आपल्याला इथे काजू आणि बदाम घेतलेले आहे, 10-12 बदाम आणि 10-12 काजू घेतलेले आहे। यामध्ये देखील आपल्याला गरम पाणी वाटून ठेवायचं आहे आणि याला सुद्धा 1 तासासाठी भिजवत ठेवायचं आहे। तर इथे पाहू शकता, आता दोन्ही जिन्नस आपल्या छान भिजले गेलेले आहेत। इथे तांदूळ पाहू शकता, तांदूळ एकदम मस्त आणि अगदी सहज हातावरती मॅश केला तरी तो मॅश होत आहे, म्हणजे छान असा भिजला गेलेला आहे। आता तांदळावरचं पाणी आपण काढून टाकूया आणि त्यानंतर लगेचच हे सर्व साहित्य आपल्याला वाटून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपण काजू आणि बदामामधलं पाणी देखील वेगळं करून घेतलं। त्यानंतर आपल्याला इथे बदामाची सालं काढून घ्यायची, अगदी सहज निघतात बरं का भिजल्यानंतर। गरम पाण्यात जेव्हा तुम्ही बदाम टाकता ना त्याचे सालं सहज निघतात। त्यानंतर काजू सुद्धा फोडून पाहिले, म्हटलं आतमधून खराब असेल तर बाजूला काढता येईल। त्यानंतर लागेल इथे मिक्सरचं भांडं, तुमचा वेळ जाऊ नये, तुम्हाला बोर होऊ नये, तुमचा जास्तीचा वेळ घेतला असं वाटू नये म्हणून फास्ट फॉरवर्ड तुम्हाला रेसिपी दाखवते, त्यामुळे स्किप करायची किंवा पळवायची तुम्हाला काहीच गरज नाही। तांदूळ टाकून घेतला, काजू टाकून घेतले, बदाम टाकून घेतले। त्यानंतर 1 चमचा इथे आपल्याला बडीशेप टाकून घ्यायची आहे। त्याचबरोबर इथे आपल्याला थोडंसं जायफळ किसून घ्यायचं आहे, अगदी थोडंसं घ्यायचं आहे, खूप जास्त प्रमाणात तुम्हाला इथे जायफळ वापरायचं नाही। तर पाहू शकता, थोडंसं एक अर्धा पाव चमचा इतका आपण जायफळ किसून घेतले, पाव चमचा। त्यानंतर पहा, मिक्सरला छान असं हे सर्व फिरवून घेतलं। तर आता फिरवून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथे पुन्हा एकदा यामध्ये दूध घालायचं आहे। आता तुम्ही या ठिकाणी दुधाच्या ऐवजी पाण्याचा सुद्धा वापर करू शकता बरं का, असं काहीच नाही की तुम्हाला कंपल्सरी दूध वापरायचं आहे, तुम्ही इथे पाणी देखील वापरू शकता। दूध घालून स्मूथ असं याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। थोडक्यात पाहू शकता, अशा पद्धतीचं एकदम स्मूथ वाटलं गेलेलं आहे आणि पांढरे शुभ्र अशी आपली ही पेस्ट बनवून तयार झालेली आहे। पेस्ट बनवून झाली की लगेचच इकडे कढई गरम व्हायला ठेवायची, त्यामध्ये आवडीप्रमाणे साजूक तूप घालायचं आहे। त्यानंतर तूप पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आणि मेल्ट झाल्याच्या नंतर यामध्ये पिस्त्याचे थोडेसे काप घालून घ्यायचे, पूर्णपणे ऑप्शनल आहे। आता यामध्ये ड्रायफ्रूट्स जे महत्त्वाचे घालायचे आहे, काजू आणि बदाम तेवढं महत्त्वाचं आहे। त्यानंतर हे बाकी साहित्य ऑप्शनल असेल ते मी तुम्हाला सांगणार आहे। जसं की आपण यामध्ये घातलेला पिस्ता हा ऑप्शनल आहे, दिसण्यासाठी आहे, त्यामुळे हा काही कंपल्सरी नाही, त्यामुळे तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। आता पहा, पिस्ता छान फ्राय झाल्यानंतर आपण अगोदर दूध घातलं आणि त्यानंतर ही पेस्ट घातलेली आहे। जर तुम्ही सुरुवातीलाच पेस्ट घातली तर ती कढईच्या तळाशी पूर्णपणे चिटकून बसेल, त्यामुळे ह्या गोष्टीची तुम्ही आवर्जून काळजी घ्या की यामध्ये घालताना अगोदर दूध घालायचं आहे आणि त्यानंतर जी आपण बनवून घेतलेली पेस्ट आहे ती घालायची आहे, म्हणजे आपले काजू बदाम याची पेस्ट कुठेही वाया जाणार नाही, तळाला जाऊन बसणार नाही। तर पहा, मस्त असं आवश्यकतेनुसार दूध घालायचं, दूध कमी असेल तर थोडासा पाण्याचा वापर केला तरी सुद्धा चालतो, कारण यामध्ये घातलेले सगळे इन्ग्रेडियंट्स भरपूर प्रमाणात घातलेत, त्यामुळे चवीमध्ये कॉम्प्रोमाइज होणार नाही। तर आज मस्त अशी आज आपण बनवलेली आहे खूप सुंदर अशी खीर, जी की या पद्धतीने तुम्ही आजवर कधीच बनवली नसेल। त्यानंतर आवडीप्रमाणे यामध्ये साखर घालायची, मी छोट्या वाटीने 1 वाटी साखर घालून घेतलेली आहे। पुन्हा एकदा याला मिक्स करून घेऊया आणि साखर विरघळवून घेऊया। आता यामध्ये साखर घातल्यानंतर तुमच्या ह्या खीरला थोडासा पातळपणा येतो, परंतु जशी ही खीर शिजते ना तशी अप्रतिम होते। आता ही खीर कशासोबत खायची, कशी खायची हे सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे।
त्यानंतर पहा खीर आपली उकळती आहे तोपर्यंत इथे अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचालाही थोडीशी कमी म्हटलं तरी कस्टर्ड पावडर घ्यायची आहे. आता ही कस्टर्ड पावडर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे दूध पावडरसुद्धा वापरू शकता. दूध पावडर नसेल तर सरळ तुम्ही दुधावरची 1 लिटर दुधावरची साय घेऊन छान फेटून यामध्ये घालू शकता. परंतु इथे माझ्याकडे कस्टर्ड पावडर आहे आणि मी कस्टर्ड पावडरचा फ्लेवर याला येण्यासाठी आणि मस्त आपली ही आणखीन चविष्ट खीर लागण्यासाठी इथे आपण कस्टर्ड पावडरचा वापर केला. कस्टर्ड पावडर पूर्णपणे कोमट दुधामध्ये मिक्स करून घेतली आणि त्यानंतर या खिरेमध्ये घालायची आहे. तर पहा मस्त आपली कस्टर्ड खीर तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही आजची कस्टर्ड खीर नक्कीच आवडणार आहे, कारण या पद्धतीने तुम्हाला ही कस्टर्ड खीर कुणी सांगितलीच नसेल. खरंच खूप अफलातून लागते. तुम्ही अशी खा, पुरीसोबत खा, म्हणजे चपातीसोबत खा, कशाहीसोबत अप्रतिम लागते. कशाहीसोबत म्हणजे तुम्ही एकतर पोळीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता. हिला काही तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकत नाही. शिवाय तुम्ही हिला मस्त असं पिण्यासाठी एन्जॉय करू शकता. स्वीटमध्ये बनवून खाण्यासाठी स्वीट पदार्थ म्हणून सुद्धा तुम्ही हिला बनवू शकता आणि खाऊ शकता. खरंच खूप सुंदर आजची खीर झालेली आहे. मी तुम्हाला शब्दात व्यक्त करू शकत नाही. तर 4 माणसांना पुरेल एवढी खीर मी इथे बनवलेली आहे. आता तुम्हाला जेवढ्या प्रमाणात बनवायचं आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही इथे साहित्य घेऊ शकता. इथे आपण अर्धा लिटर दुधाचा वापर केलेला आहे. तर मस्त अशी खीर आपण बाउलमध्ये टाकून घेतली. वरतून सजावटीसाठी पुन्हा एकदा थोडेसे पिस्त्याचे काप टाकून घेतले आणि मस्त खीर तयार झालेली आहे. पाहू शकता सुरेख, सुंदर आणि चविष्ट अप्रतिम रबडी टाईप आपली खीर बनवून तयार झाली आहे मंडळी. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. तुम्ही सुद्धा आषाढी एकादशी नंतर येणाऱ्या द्वादशीला तुम्ही ही खीर नक्की बनवा. यासोबत काय करायचं तर तुम्हाला पुरी करायची आहे, त्यानंतर एखादा पुलाव करा आणि मस्त असं तुमची थाळी तयार होणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला फारसं काही करावं लागणार नाही. तर इथे पहा यासोबत मी तर पुरी बनवलेली आहे आणि मस्त अशा पुऱ्या आपल्या टम्म फुगलेल्या आहेत. जर तुम्हाला पुरीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, म्हणजे मी तुम्हाला पुरीची रेसिपीसुद्धा देऊ शकेल. तर पहा आता पुरी घेतली म्हटल्यावर आपली ही रबडी खीर आलीच ना, मग चला रबडी खीरसुद्धा टाकून घेऊया. तर आता ही रबडी खीर म्हणा किंवा कस्टर्ड खीर म्हणा, खीर चवीला एकच नंबर असणार आहे. त्यामुळे काहीही नाव दिलं ना तर ह्या चवीमध्ये तुम्हाला अजिबात कॉम्प्रोमाइज भेटणार नाही. तर त्यासोबत मस्त अशा आपल्या पुऱ्यासुद्धा तयार आहेत. मऊ आणि एकदम छान अशा फुगलेल्या गुबगुबीत पुऱ्या तयार आहेत आणि त्यासोबतला खीरसुद्धा तयार आहे. आता यासोबत तिखट मेनू काय करायचा हे तुम्ही तुमचंही ठरवू शकता किंवा पुलाव हा उत्तम बेस्ट असा पर्याय आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा. रेसिपी खूपच सुंदर झालेली आहे. मी सांगते म्हणून एकदा नक्की थोड्या प्रमाणात का होईना ही कस्टर्ड खीर बनवून पहा, तुम्हाला जरूर आवडेल. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन एका रेसिपीसह.